लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. वाळू उपसा व वाहतुकीचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी. पत्रकारांना धमक्या व हल्ले लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर घाला. बातमी पैठणीतून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की पैठण तालुक्यात गोदावरी पात्रात दिवसाढवळ्या होत असलेल्या अवैधरित्या वाळू उपसा व वाहतुकीचे चित्रीकरण करत असताना पत्रकार नंदकिशोर मगरे यांना रस्त्यात अडवून वाळू माफिया यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पैठण पोलीस ठाण्यात पत्रकार नंदकिशोर मगरे वय 45 वर्ष राहणार लक्ष्मीनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पत्रकाराला धमकावल्याच्या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6:12 हा FIR नोंदवण्यात आला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नंदकिशोर मगरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की ते पैठण तालुक्यातील बातम्या संकलित करण्याचे काम करतात. 28 एप्रिल रोजी सकाळी साधारण 6:30 वाजता ते पैठण शहागड रस्त्यावर ITI परिसरात बातमीसाठी गेले असताना त्यांना वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या निदर्शनास आल्यास त्या संदर्भात व्हिडिओ आणि फोटो काढत असताना आरोपी रमेश उर्फ लालू तुकाराम वीर राहणार पन्नालाल नगर पैठण यांनी त्यांना अडवले व आरोपीने पत्रकाराला धमकावले. तुम्ही पत्रकार लोक आमच्या वाळूच्या गाड्यांच्या का बातम्या लावता? तुम्हाला दुसरे कामधंदे नाहीत का? तू कोण आहेस मला माहीत आहे. तुम्ही आमच्याच तुकड्यावर जगता. पत्रकार झाला म्हणून शहाणपणा करू नको. तू जर गडाची बातमी लावली तर तुला गाडी खाली घेऊन विषय संपवून टाकील. मी राजकारणी आहे. माझे कुणी वाकडे करू शकत नाही. तुझा तपास पण लागणार नाही. अशा शब्दात सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे तक्रारदार घाबरले असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 351(3), 352 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 मधील कलम 3(1)(r), 3(1)(s) आणि महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व संस्था हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2017 अंतर्गत कलम 4 लागू करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पैठण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.